आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊ। ही शेंगदाण्याची चटणी अगदी कमी वेळात बनते। शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। ही चटणी 4 ते 5 दिवस व्यवस्थित टिकू शकते। भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर आपण ही चटणी इझिली बनवून खाऊ शकतो। अगदी कमी वेळात बनते ही शेंगदाण्याची चटणी। शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, तर त्याचे साल काढून घेतलेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, लसूणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकली। आता व्यवस्थित बारीक करून घेऊ। बारीक करून झाल्यानंतर एका कढईत तेल टाकून घेऊ। तेल थोडं जास्तच घ्यायचे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले आहेत। आता त्यानंतर बारीक केलेले मिश्रण टाकून घ्यायचे। मिश्रण टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये। शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2-3 मिनिटे अजून व्यवस्थित परतून घ्यायचे। तर तयार आहे आपली 5 मिनिटात शेंगदाण्याची चटणी। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। तुम्ही कशी करता शेंगदाण्याची चटणी कमेंटमध्ये नक्की सांगा।